दिव्या शिंदे या बिग बॉस मराठीमधून बाहेर आली होती आणि त्यांचा इव्हेक्शन झाला होता. त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की कदाचित हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कारण त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट आलाय. दिव्या शिंदे यांची लाईफ आता चेंज झाली आहे. कारण त्यांना परदेशातून ऑफर येऊ लागल्या आहेत. होय, परदेशातून. दुबईमधून त्यांना मोठ्या ऑफर्स येत आहेत. आणि फक्त दुबईच नाही तर इतरही अनेक देशांमधून त्यांच्यासाठी संधी येत आहेत. ज्या दिवशी त्यांचा इव्हेक्शन झाला त्या दिवशी कदाचित कुणालाच कल्पना नव्हती की पुढे त्यांच्या नशिबात असा मोठा बदल लिहिलाय. पण आज चित्र पूर्णपणे वेगळं आहे. त्यांचं नशीब अक्षरशः चमकतंय. दिव्या शिंदे यांना आता एकामागून एक ऑफर्स मिळू लागले आहेत. त्यांच्यासाठी नवीन प्रोजेक्ट्स, नवीन संधी आणि नवीन दारे उघडत आहेत. इव्हेक्शननंतर अनेकजण खचून जातात, पण दिव्या शिंदे यांनी मात्र हार मानली नाही. उलट त्यांनी स्वतःला अधिक मजबूत केलं आणि आज त्याच मेहनतीचं फळ त्यांना मिळतंय. दुबईसारख्या मोठ्या ठिकाणाहून ऑफर येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर इतर देशांतूनही त्यांच्यासाठी कामाच्या संधी निर्माण होत आहेत. त्यांच्या करिअरला आता एक नवीन दिशा मिळत आहे. लोक म्हणतात ना, कधीकधी अपयश हेच यशाची सुरुवात असते. दिव्या शिंदे यांच्या बाबतीत हे अगदी खरं ठरत आहे. बिग बॉस मराठीमधून बाहेर पडणं हा त्यांच्या प्रवासाचा शेवट नव्हता, तर तो एका नव्या सुरुवातीचा प्रारंभ होता. आज त्यांच्या नशिबाची चांदणी खुलली आहे. त्यांची किस्मत आता खऱ्या अर्थाने चमकत आहे. दिव्या शिंदे यांना ऑफर्स मिळायला सुरुवात झाली आहे आणि पुढच्या काळात त्यांचं करिअर आणखी उंचीवर जाईल अशी सर्वांना आशा आहे. बिग बॉस मराठी 6 से दिव्या शिंदे बाहर हुई थी दोस्तों, और अब उन्हें ऑफर मिलने हैं. क्योंकि दिव्या शिंदे की फैन फॉलोइंग बहुत ज़्यादा ही, आपको पता है कि दिव्या शिंदे गेम भी अच्छा खेल रही थीं और उनका गेम लोगों को पसंद भी आ रहा था. लेकिन जो मेकर हैं उन्होंने साजिश कर उन्हें बाहर कर दिया. अब उन्हें ऑफ़र मिल रहे हैं. वैसे दोस्तों, आपको लगता है कि दिव्या शिंदे को फिल्मों में चांस मिलना चाहिए?